ईडीची धाड पडली ही कायदेशीर बाब आहे. ठाकरे गट म्हणून ईडीची धाड पडलेली नाही, तर वायकर म्हणून ही ईडीची चौकशी सुरू आहे. कायद्याच्या बाजू तपासल्या जातील व काय असेल हे त्यातून निष्पन्न होईल. यामध्ये कोणत्याही राजकीय गटाचा संबंध नसतो. काही नाही आहे तर घाबरण्याचे कारण काय आहे? लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पक्ष आमचा आहे, बहुमत आमचे आहे, भीती त्यांना आहे. कारण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. आणि तुम्हाला सांगतो, पक्ष आमचा आहे, बहुमत आमचं आहे, धाकधूक त्यांना आहे. आता काही तास राहिलेले, धाकधूक त्यांना धाकधूक वाटेल. आम्ही तर तुम्ही बघता, मी सकाळपासून ऑफिसमध्ये, आता सुद्धा माझ्या मिटिंगा चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला धाकधूक वाटण्याचं काही कारण नाही. आमदार रवींद्र वायकर यांच्या नावावरती ईडीची धाड पडली. बाबा, ईडीची जी धाड पडली ही कायदेशीर बाजू. ठाकरे गट म्हणून धाड पडलेली नाही, किंवा ईडीची चौकशी नाही, की वायकर म्हणून ही ईडीची चौकशी चालू आहे. तर अशा गटातटाच्या अशा ईडी चौकशी होत नसतात. कायद्याच्या बाजू आहे, त्या कायद्याच्या बाजू तपासतात आणि काय असेल त्यातून निष्पन्न होईल. बरं, ते विरोधक म्हणतात की तुम्ही धाडी फक्त ठाकरे गटावर टाकताय, शिंदे गटावर टाकताय. असं थोडं कोण म्हणलं शिंदे गट, असं थोडी. याच्यात गटाचा संबंध येत नाही. त्याच्यात काही गट तट नसतो. ईडीला जिथं वाटेल तिथं ते चौकशी करतात, धाडी टाकतात. त्याच्यात काही गट वगैरे काही नसतात. आणि काही नसेल तर घाबरण्याचं काय कारण? जर काही नाही, हो द्या ना, चौकशी झाली तरी घाबरण्याचं काय कारण? उद्या फैसला आहे तुमचा, काय म्हणणं आहे? धाकधूक आहे का? आम्हाला अजिबात धाकधूक नाही. तुम्ही बघितला असेल त्याच्यामुळे म्हणजे त्यामध्ये जे आहे तो चित्रपट आल्याच्या नंतर, कारण तुम्ही पाहिले आनंद दिघे असतील, एकनाथ शिंदे असतील, म्हणजे जेवढे तुमच्या सोबतचे सहकारी आहेत त्यांचे पात्र आहेत. मात्र मराठवाड्यातील एक प्रमुख नेता आहे, त्यांचे पात्र साकारणार आणि खास करून तुमची मराठी बोली ती त्यात पाहायला मिळू शकते आम्हाला. मला आनंद वाटेल, तर बघायला आनंद वाटेल. चला, मराठवाड्यातून मराठी बोलीमध्ये आपला पिक्चर निघतोय, त्याच्याबद्दल मला आनंद वाटेल. ओके, धन्यवाद.